नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. येत्या 2 मार्चला म्हणजे सोमवारी होळी हा पवित्र सण आलेला आहे आणि दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जाणारा हा सण हुताशनी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. यंदा हुताशनी पौर्णिमेची सुरुवात 2 मार्चला सायंकाळी 5:56 होणार आहे आणि समाप्ती 3 मार्चला सायंकाळी साधारण 5:05 होणार आहे. त्यामुळे 2 मार्चच्या सायंकाळी होलिका दहन केलं जाईल आणि 3 मार्चला धुलवड साजरी केली जाईल. विशेष म्हणजे यंदा 3 मार्चला धुलवडीच्या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील येत आहे आणि ते भारतामध्ये दिसणार असल्यामुळे त्या दिवशी काही नियम पाळणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. होळीच्या दिवशी आपण संध्याकाळी होळी प्रज्वलित करतो, तिची पूजा करतो आणि आपल्या मनातील राग, द्वेष, मत्सर, नकारात्मक विचार आणि वाईट प्रवृत्ती यांचा नाश व्हावा अशी प्रार्थना करतो. कारण हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो आणि जीवनामध्ये नवीन सकारात्मक सुरुवात करण्याचा संदेश देतो. परंपरेनुसार होळीची रात्र ही अतिशय प्रभावी मानली जाते आणि आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ शक्तिशाली असतो, म्हणून या दिवशी केलेले काही उपाय विशेष फलदायी ठरतात असं मानलं जातं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक साधा पण अतिशय प्रभावी असा नारळाचा उपाय सांगणार आहे, जो तुम्ही 2 मार्चला होळीच्या दिवशी नक्की करू शकता. कारण जरी इतर काही करणं शक्य नाही झालं तरी हा एक उपाय श्रद्धेने केला तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला प्राप्त होतो असं मानलं जातं. या उपायामध्ये तुम्हाला एका ठिकाणी श्रद्धेने एक नारळ अर्पण करायचं आहे आणि असं केल्याने कामामध्ये यश मिळावे, घरातील अडचणी कमी व्हाव्यात, भांडणं शांत व्हावीत, कर्जातून मुक्ती मिळावी आणि लक्ष्मीची कृपा वर्षभर राहावी अशी भावना ठेवायची आहे. घरातील सुख, शांती, समृद्धी आणि कुटुंबाची प्रगती यासाठी हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा आणि कोणती काळजी घ्यायची याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सोमवारी म्हणजे होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. ज्या वेळेमध्ये तुम्हाला शांतपणे, एकाग्रतेपणे तुम्हाला शांतपणे बसता येईल, एकाग्र चित्ताने तुम्हाला हा उपाय जेव्हा करता येईल त्या वेळेला तो करणं अधिक योग्य ठरेल. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला खूप जास्त पवित्र मानलं जातं, कारण तो शुभ कार्याची सुरुवात, सुख, समृद्धी आणि मंगल प्रसंगाचे प्रतीक आहे. आणि असं म्हटलं जातं की नारळ हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यामुळे होळीच्या दिवशी नारळाच्या संबंधित उपाय केल्याने घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचा वास हा टिकून राहतो. नारळाचे बाहेरचे कठीण कवच हे आपल्या अहंकाराचे आणि कठोर स्वभावाचे प्रतीक मानलं जातं. तर आतलं पांढरा स्वच्छ खोबरे जे आहे तर ते पाणी जे आहे तर ते निर्मळ मन आणि शुद्ध आत्म्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे या दिवशी नारळ अर्पण करणं म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग करून मन शुद्ध करण्याचा संकल्प करणे होय. जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडथळे येत असतील, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल, भरपूर कष्ट मेहनत करून सुद्धा जर तुम्हाला यश मिळत नसेल, पैसा येतो पण तो जर तुमच्याकडे टिकत नसेल, अनावश्यक खर्च वाढत असेल, अडचणी म्हणजे आर्थिक अडचणी या वारंवार तुमच्या समोर येत असतील, नियोजन करून म्हणजे प्लॅनिंग करून सुद्धा जर तुमचं काम बिघडत असेल किंवा घरातील एखाद्या व्यक्तीची प्रगती होत नसेल, सतत आजारपण येत असेल आणि कमावलेला पैसा हा औषधांवरती खर्च होत असेल, घरात वादविवाद वाढत असतील किंवा कोणत्याही प्रकारचे कर्ज तुमच्या डोक्यावरती झालं असेल, तर मग ते घराचं कर्ज असेल किंवा जमिनीचं असेल, वाहनाचं असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचं कर्ज तुमच्या डोक्यावर झालं असेल, तर या सगळ्या अडचणींमधनं मार्ग मिळावा म्हणून हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. हा उपाय वर्षातनं फक्त एकदाच तुम्हाला करता येतो आणि तो म्हणजे होळीच्या दिवशी. कारण शास्त्रानुसार या दिवशी केलेले उपाय विशेष फलदायी ठरतात असं मानलं जातं आणि श्रद्धेने व विश्वासाने केलेला हा उपाय जीवनातील अडथळे कमी करून प्रगतीचे मार्ग खुले करतो अशी भावना ठेवली जाते.
आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान करताना पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि हळद मिसळून अंघोळ करायची आहे. आणि कारण त्यामुळे तुमचं शरीर, मन आणि आत्मा शुद्ध होतो अशी श्रद्धा आहे आणि नकारात्मकता दूर होते, यामुळे असं मानलं जातं. त्यानंतर तुम्हाला अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातल्या देवांची मनापासून श्रद्धेने पूजा करायची आहे. आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6 वाजल्यानंतर शांत मनाने श्रद्धेने नारळाचा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, जो ब्राऊन रंगाचा नारळ असतो, जो आपण पूजेमध्ये वापरतो, तर तो नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. चुकूनही तुम्हाला हिरव्या रंगाचा जो नारळ आहे तर तो तुम्हाला घ्यायचा नाही. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जो चॉकलेटी कलरचा नारळ असतो, म्हणजे जो ब्राऊन कलरचा नारळ असतो, तो तुम्हाला घ्यायचा आहे. आता हा नारळ तुम्ही घेतल्यानंतर थोडासा तुम्हाला तो सोलायचा आहे आणि त्यानंतर नारळावरती जे 3 डोळे असतात, तर बघा ते ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं प्रतीक असतं आणि त्या नारळावरचे जे 3 डोळे असतात तर ते तुम्हाला चाकूने किंवा सुरीने फोडायचे आहेत. आणि फोडल्यानंतर त्या नारळामध्ये तुम्हाला थोडंसं तूप भरायचं आहे आणि थोडीशी साखर आतमध्ये टाकायची आहे. जेवढी साखर आणि जेवढं तूप यामध्ये बसेल तेवढं तुम्हाला त्या नारळामध्ये 3 डोळे फोडून त्यामध्ये तुम्हाला भरायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तर पहा, त्यानंतर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवू शकता हा नारळ, किंवा हा नारळ तुम्ही हातामध्ये सुद्धा घेतला तरीही चालेल. आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळेला उतरवून घ्यायचा आहे. आणि हा नारळ हातामध्ये घेताना नारळाची शेंडी ही समोरच्या व्यक्तीकडे राहील अशाच पद्धतीने तुम्हाला हा नारळ उतरवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं तो उतरवायचा आहे. अगदी लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील, सगळ्यांवरनं तुम्हाला हा नारळ आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा तुम्हाला 7 वेळेला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर पेटत्या होळीमध्ये तुम्हाला हा नारळ अर्पण करायचा आहे, म्हणजे दहन करायचं आहे. जर तुमच्या घरीच तुम्ही होळी करत असाल, म्हणजे होळी पेटवत असाल, तर त्यामध्ये तुम्हाला हा नारळ दहन करायचा आहे. आणि तुमच्या घरामध्ये जर तुम्ही होळी पेटवत नसाल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला मंदिराजवळ जिथे कुठे होळी असेल किंवा तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही होळी पेटवत असाल सामूहिक पद्धतीने, तर तिथे जाऊन तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो दहन करू घ्यायचा आहे. आता हा नारळ होळी दहनामध्ये अर्पण केल्यानंतर त्या होळीभोवती तुम्हाला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत किंवा 11 प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत. आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला होलिका मातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे. माझ्या घरातील जे काही संकट आहे, ज्या काही अडचणी आहेत, जे काही दुःख आहे, किंवा माझ्या कुटुंबामध्ये जी काही वाईट बाधा आहे, वाईट शक्ती आहे, तर ती दूर होऊन लक्ष्मीची कृपा सदैव आपल्या कुटुंबावरती राहू दे आणि आमच्या घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होऊ देत. कधीही घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू नये अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी, आपल्याला घरातल्या व्यक्तींना लागलेले दोष दूर होण्यासाठी आणि घरात असणारी इडापिडा, नकारात्मकता, वाईट बाधा ही दूर होण्यासाठी हा उपाय 2 मार्चला सोमवारी होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे सायंकाळी 6 वाजल्यानंतर ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. यामध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीतले ग्रह कमकुवत असतील, वीक झालेले असतील, जेव्हा आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत होतात, वीक होतात, तेव्हा आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा मनोकामना जी आहे तर ती देखील पूर्ण होत नाही. तर एखादा उद्योग व्यवसाय असेल आपला आणि तो सुद्धा जर तुमचा व्यवस्थित चालत नसेल, चांगला चालत नाही, नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होत नसेल, इन्क्रिमेंट होत नसेल, तर अशा समस्या जर तुमच्यासोबत सुद्धा होत असतील तर तुम्हाला होळीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे, ब्राऊन रंगाचा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. आणि त्यानंतर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला नारळाचे जे 3 डोळे असतात तर त्यातला एक डोळा तुम्हाला फोडायचा आहे आणि त्या नारळामध्ये तुम्हाला जवसाचं तेल जे असतं तर ते जवसाचं तेल तुम्हाला या आतमध्ये नारळामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा गुळ सुद्धा तुम्हाला घालायचा आहे. हे जवसाचं तेल आणि जो थोडासा गुळ आहे तर त्या नारळामध्ये भरल्यानंतर हा नारळ स्वतःच्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या स्वतःवरनं ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याच प्रकारे 7 वेळेला तुम्हाला उतरवून म्हणजेच ओवाळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा नारळ जो आहे तर तो स्वतः पेटत्या होळीमध्ये जाऊन तुम्हाला दहन करायचं आहे, म्हणजेच अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर होळीला 11 प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत आणि होलिका मातेला मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमची कामं यशस्वी होण्यासाठी किंवा नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी, तुमचे जे काही अडथळे आहेत तर ते दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे.
त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, भांडणं होत असतील, क्लेश होत असतील, तर मग ही भांडणं नवरा बायकोची असतील किंवा आई मुलांची असतील किंवा घरातील इतर कोणत्याही सदस्यांमध्ये होत असतील, त्याचबरोबर घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असतील, घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, घरातील सदस्यांची प्रगती होत नसेल, तर तुम्हाला या होळीच्या दिवशी संध्याकाळी सुक्या खोबऱ्याचे 5 तुकडे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे 5 तुकडे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आणि होळीमध्ये तुम्हाला जाऊन ते दहन करायचे आहेत. पेटत्या होळीमध्ये तुम्हाला ते अर्पण करायचे आहेत. असं केल्याने असं म्हटलं जातं की अग्नीमध्ये आपल्या नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि सोबतच घरातील सदस्यांवरील वाईट नजर, रोग, दोष, बाधा ह्या सुद्धा दूर होतात. तसेच जीवनातील येणारे सर्व संकट, अडचणी, अडथळे देखील दूर होतात आणि हा उपाय देखील तुम्हाला सोमवारी होळीच्याच दिवशी करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुम्हाला या होळीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर एका प्लेटमध्ये 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि कडुनिंबाची पानं जी असतात तर ती तुम्हाला ठेवायची आहेत आणि ते आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करून त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. त्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतात आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू लागते, अखंड लक्ष्मी वास करू लागते. तर हे प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्याला 2 मार्चला होळीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत करायचे आहेत. सर्व उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचे आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मंडळी.